आज आपण करणार आहोत कटोरी ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि ही कटिंग एकदम सोपी असणार आहे आणि डायरेक्ट आपण अस्तरवर ही कटिंग करणार आहोत. पेपरचा वापर अजिबात करणार आहोत. सोप्यात सोपी आणि परफेक्ट जशी आपण कागदावर म्हणजे पेपरवर कटिंग करतो तशीच आपण ही कटिंग करणार आहोत सोप्या पद्धतीने आणि सगळ्याला समजेल. नवीन जरी शिकत असाल तरी तुमच्यासाठी ही परफेक्ट अशी कटिंग असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील तर नक्की विचारा. हे आहे 32 साईजचं ब्लाउज आहे आणि परफेक्ट माप कसे घ्यायचे हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा डायरेक्ट आपण अस्तरवर कटिंग करूया. तर हे पहा, ब्लाउजचे माप कसे घ्यायचे एकदम परफेक्ट. तुम्हाला कुठंच कमी जास्त होणार नाही तुमचं ब्लाउज आणि उंची सुद्धा वाढणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही ब्लाउजचे माप घ्यायचे आहेत आणि एकदम सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर हा व्हिडिओ परत पुन्हा एकदा शेवटपर्यंत बघा. आता हे उंची आहे, उंची आपण कशी घ्यायची ते पाहूया. आता जिथून शोल्डर आपण जोडलेला आहे तिथूनच आपण हा टेप ठेवायचा आणि या प्रकारे आपण ही उंची मोजायची आहे. तर उंची आहे 12.5 इंच, आपण ठेवणार आहोत 13.5 इंच. म्हणजे कोणत्याही ब्लाउजची तुम्हाला उंची जर घ्यायची असेल तर तुम्ही 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मला अर्धा इंच उंची वाढून घ्यायची. म्हणजे मला 13 आहे तर 14 ठेवणार आहोत. अर्धा इंच मला उंची वाढून घ्यायची आहे या ब्लाउजमध्ये. तर उंचीच्या आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. तर आता ही झाली आपली उंची आणि आता हे छातीचं माप एकदम परफेक्ट काढायचं आहे. तर हे ब्लाउज असं उलट करून घ्यायचं आणि जिथून आपण हुक लावलेला आहे तिथून आपण पकडायचं आणि याप्रमाणे. तर आता आपली छाती पूर्ण म्हणजे मार्जिन सहित आलेला आहे 10. तर आपण आहे तेवढंच ठेवणार आहोत. 10 ला 10 ठेवणार आहोत कारण आपली याच्यात मार्जिन सुद्धा आहे. तर आपण इथं आपण मार्जिन इथपर्यंत आलेले आहे मार्जिन. आता आपल्याला छातीचं माप काढलेलं आहे आपण एकदम परफेक्ट. तसंच आपल्याला गळ्याचं काढून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे. तर हे पहा, हे आपण असं हुक लावून घ्यायचं. हुक लावल्याच्या नंतर तुम्हाला याप्रमाणे दोन्ही बाजू अशा पकडून ठेवायच्या आणि असं पकडायचं. म्हणजे हा जो गोल आकार खाली आलेला आहे असा तो असा होऊन आणि गळा मापाप्रमाणेच येईल. कमी होणार नाही आणि जास्त होणार नाही. तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे गळा आणि हा टेप ठेवायचा. असा टेप ठेवायचा आणि गळ्याचं जिथून आपण गोटची पट्टी आहे म्हणजे पायपिंग पट्टी आहे तिथून अशी रेष वडायची. तर हे पहा, आपण आता ही रेष वडलेली आहे. तर पाहू शकता 5.5 आपला गळा आलेला आहे. किती? 5.5. आता तसंच आपण काय करायचं, इथं सुद्धा आपण तसंच करायचं. आता ही जी मोंढा आहे इथं आपण अशी खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला माप हे परफेक्ट येणार आहे. आणि तसंच आपण इकडे सुद्धा आपण पट्टीने जरी म्हणजे खून करून घेतली तरीही चालेल. या पद्धतीने सोप्यात सोपी. हे पहा, तर जिथून आपण ही रेष मारलेली आहे तिथून आपण हा टेप पकडलेला आहे. तर आपला मोंढा सुद्धा आपला 5 इंच आलेला. आता हा मोंढा अजिबात कमी होणार नाही आणि जास्त होणार नाही. तर ही आहे सोप्यात सोपी पद्धत. तुम्ही या पद्धतीने मोंढा गळा मोजू शकता. तुमचा गळा कधीच पसरट होणार नाही आणि
उतरणार सुद्धा नाही. तर अशी ही पद्धत वापरायची आणि ही स्ट्रिक वापरून तुम्ही तुमचं ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं. आता आपण गळा रुंदी ठेवणार आहोत 2.25 इंच. इथं गळा रुंदी 2.25 आहे आणि सोपी पद्धत वापरायची आणि शोल्डरचं माप काढायचं. तर आता हे पाहू शकता, आपलं शोल्डर आलेलं आहे 2 इंच, आपण ठेवायचं आहे 3 इंच. यामध्ये तुम्हाला गोंधळ करून घेऊ नका, कारण आपण 2.25 हा गळा रुंदी ठेवलेली आहे, इथं आपण 2.25 ठेवलेला आहे आणि याचं माप आपण जे शोल्डर आहे ते मोजलं आणि त्यामध्ये आपण 1 इंच ऍड केलं. तर अशी ही आपलं हे शोल्डरचं आणि गळ्याचं माप ब्लाऊज वरूनच परफेक्ट काढून घेतलेलं आहे. आता आपला मोंढा किती आहे? 5 इंच. तर हे आपण मोंढ्याचं माप काढून घ्यायचं 5 इंच. गळा खुली आहे 5.5 इंच. या प्रकारे तर हे झालं गळा आणि हे मोंढा. आता आपल्याला एका साईडचं माप काढून घ्यायचंय, म्हणजे आपली जी परफेक्ट फिटिंग आहे ती काढून घ्यायची. तर ती कशी काढून घ्यायची? जिथून आपली फिटिंग आहे, इथं पहा, इथं आपली फिटिंग आहे, कुठपर्यंत घ्यायचंय आपण? 8.5. आपलं छातीचं माप 8.5 आलेलं आहे, तर 8.5 आपण इथं खून करून घ्यायची या प्रकारे. तर ही आपली परफेक्ट हे छातीचं माप आलेलं आहे. आता आपण मोंढ्याला आकार द्यायचा आहे या प्रकारे. हा आपण मोंढ्याला आकार दिला. आता आपण डायरेक्ट ब्लाऊज वर कटिंग करणार आहोत, त्यामुळं आपल्याला समोरचे माप यावर टाकायचे, समोरच्या भागाचे माप यावर टाकायचे. तर आपल्याला नेहमी सारखं आपल्याला 2.5 इंच आपण क्रॉसपट्टी फिटिंग साईडला आणि 3 इंच क्रॉसपट्टी बटन साईडला, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या प्रकारे. आता आपण कटोरी मोजून घ्यायची. आता ही आपली क्रॉसपट्टी झाली, आपलं व्यवस्थित माप झालं. आता आपण कटोरी मोजून घ्यायची. तर कटोरी आलेली आहे 5.25 इंच. कटोरीचं माप 5.25 आलेलं आहे, तर 5.25 वर आपण खूण करून घ्यायची. या प्रकारे. आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे. आता गळ्यापासून आपल्याला वर जायचंय 1 इंच, गळ्यापासून वर 1 इंच जायचंय आणि या प्रकारे तुम्हाला आकार द्यायचा आहे कटोरीचा. आता आपल्याला समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे. इथून आपण अर्धा इंच ठेवायचा आहे, जो आपला कोण आलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच, हे पाहू शकता अर्धा इंच माप आलं. आणि इथून आपल्याला 2.25 ठेवायचं. किती? 2.25. म्हणजेच आपलं या ठिकाणी असं येणार आहे आकार. तर ही होती डायरेक्ट कपड्यावर कटिंग. आता हे आपण कट करून घ्यायचं, कारण हे आपण मागच्या भागावर समोरच्या भागाची कटिंग केलेली आहे. आता ही झाली समोरच्या भागावर कटिंग. आता आपण काय करायचं? हे पॅच करून घ्यायचंय. तर हे
आपण हे या प्रकारे तर पाहू शकता हे असं आपण जशी आपण पेपर कटिंग करतो तशीच आपली ही कटिंग आहे. डायरेक्ट कपड्यावर इथं मात्र आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे, 1/2 इंच शिलाई. तर आता आपण हे झालं आपलं परफेक्ट फ्रंट. आता आपल्याला कटोरीचं माप काढून घ्यायचंय. तर काय करायचं, आता जशी आपण पेपर कटिंग टाकतो म्हणजे कटोरी आता ही आपली कटोरी आहे, मेन कटोरी. आता आपण काय करायचं, कारण या बाजूने आपल्याला टाकता येत नाही म्हणून मी खालून आखून घेतली आणि हे या प्रकारे टाकली. जसं आपल्याला क्रॉस पेपर कटिंग टाकतो तसंच आपण यावर टाकून घ्यायची. आणि इथं सुद्धा आपल्याला तर पाहू शकता इथं सुद्धा आपली कटोरी या प्रकारे आलेली आहे. एकदम सोपी पद्धत, सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे. आता ह्यामध्ये आपल्याला वाढून कसं घ्यायचं, आपण काय करतो, कोणत्याही मापाच्या कटोरीमध्ये 3 इंच कटोरी वाढून घेतो. तर ती कशी घ्यायची, तर हे एकदम सोपी पद्धत. याचा मध्य काढायचा 3.25. इथं 1.5 इंच वाढून घ्यायचं आपल्याला. ही साईड 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. अशी आपल्याला इथं 1.5, इथं 1.5 आणि इथं 1.5 अशी आपल्याला 3 इंच कटोरी वाढून घ्यायची. आता इथं शिलाई मार्जिन इथं 1/2 इंच ठेवायची, कारण आपण जे कटोरी जोडतो ती आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि या प्रकारे आकार द्यायचा. आणि हे याला मिळवायचं आणि हे याला मिळवायचं. या प्रकारे हे इथून इथं. आता इथं आपल्याला याच्या खाली जायचं नाही. हा जो म्हणजे काज बटन पट्टी येणार आहे याच्या आपल्याला खाली जायचं नाही, कारण जर खाली गेलो तर आपली काज बटन वाढू शकते. त्याच्यामुळं हे इथं आपण खाली आलेलं चालतं, कारण आपण कट करू शकतो. पण हे इथं मात्र तुम्हाला या प्रकारे असं आकार द्यायचा. तर पहा, इथं 1/2 इंच ठेवलं, इथं 1/2 इंच ठेवलं, इथं 1.5 ठेवलं, इथं 1.5 ठेवलं आणि खाली ठेवलं. कोणत्याही मापाची कटोरी तुम्हाला या प्रकारे काढून घ्यायची आहे. परफेक्ट येईल, कधीच कमी जास्त होणार नाही, मोठी होणार नाही आणि छोटी होणार नाही. या प्रकारे काढून घ्या. एकदम डायरेक्ट सोपी पद्धत आहे, सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे. तर इतक्या सोप्या कटिंगसाठी तुम्हाला एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचं आहे. आणि याच ब्लाउजची म्हणजे टीचिंग सुद्धा मी दाखवणार आहे, सोप्या पद्धतीने कशी टीचिंग करायची. तर आहे ना सोपी पद्धत, एकदम कटोरी काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर ही पद्धत वापरा आणि परफेक्ट तुमच्या ब्लाउजची कटोरीची कटिंग करा. आता ही कटोरीचं आपण कसं करायचं, म्हणजे टक्स कसा म्हणजे वाढून घ्यायचा. आता इथं आपण 1/2 इंच मार्जिन सोडायची शिलाई मार्जिन आणि इथं आपल्याला 2.25 म्हणजे जिथं आपण जेवढी कटोरी मोजलेली आहे तेवढीच कटोरी आपल्याला इथं घ्यायची आहे. आणि हा आपल्याला इथं कट द्यायचा आहे आणि उरलेलं आपलं हे जे उरलंय ते आपला टक्स झाला.
तर हे एकदम परफेक्ट आपली ही कटोरी तयार होती। तर नवीन शिकणाऱ्यासाठी ही सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला 2 महिने शिकायला लागतील तर एकाच महिन्यात तुम्ही 15 दिवसात तुम्ही ब्लाऊज शिकताल, इतकी सोपी पद्धत आपण कटिंग मध्ये वापरलेली आहे। आता बाकीचं आपण काढून घेऊया। तर हा फ्रंट, आता आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची। आता आपण काज बटन साईडला आपण किती ठेवलेले आहे 3, तर क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे। किती? 1 इंच कोणत्याही मापाच्या ब्लाऊज मध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे। आता ह्या साईडला आपण 2.5 इंच ठेवलेले आहे, तर आपण इथं 1 इंच वाढून घ्यायची, म्हणजे 3.5 ठेवायचे आहे आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला आणि कटिंग करून घ्यायचंय। ज्यांना ब्लाऊज शिकण्याचा कंटाळा येणार आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यावर इतकं सोपी कटिंग आहे, तुम्हाला सुद्धा वाटेल की मी पण शिकावं। अशी ही सोप्यात सोपी कटिंग आहे, तर नक्की ट्राय करा। आता आपली फुग्याची बाही आहे, तर बाही आपण बाही नंतर कट करून आपण बाहीचं माप टाकून घेणार आहोत। तर ही कटिंग कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे। एकदम सोप्यात सोपी होती, परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर कटिंग।